नुकत्याच महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्या। 1 महिना होऊन गेला सरकार स्थापन होऊन। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। या पक्षाच्या नेत्याकडून नेहमी सांगितलं जातं की ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे आणि त्याचं प्रत्यंतर सुद्धा या निवडणुकीमध्ये आलं। मोठ्या प्रमाणात ओबीसी जात समूहांनी भाजपला पाठिंबा आपला मतदानातून व्यक्त केलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर साहजिकच ओबीसी चळवळीशी जोडलेले 12 बलुतेदारांच्या संघटनेचं काम करणारे बुलढाणा जिल्ह्यातले कामगार नेते सतीश शिंदे यांनी काही अपेक्षा सत्ताधारी सर्वात मोठा जो घटक आहे भाजपा त्याच्याकडून व्यक्त केलेले आहेत। सतीश शिंदे यांचं काय म्हणणं आहे ते आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी थेट भेट ही जी आपली एक कार्यक्रम आहे त्या निमित्ताने समजून घेण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार शिंदे साहेब, MH28 न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। तर विषय असा आहे की भाजपला जे ओबीसीनी प्रचंड पाठिंबा देऊन सत्तेवर बसवलेला आहे, तर ओबीसीच्या काय अपेक्षा भाजपकडून येणाऱ्या काळामध्ये राजकीय प्रतिनिधित्व मिळण्याच्या बाबतीमध्ये आहेत? प्रथमतः ज्या राज्याचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मी मनापासून ओबीसीच्या समस्त ओबीसीच्या वतीने अभिनंदन करतो। या अभूतपूर्व यश त्यांनी मिळवलेलं आहे आणि आता सध्या विद्यमान काळामध्ये जो काही पायंडा मुख्यमंत्र्यांनी पाडलेला आहे, ज्याप्रमाणे दौऱ्यामध्ये असताना हार सत्कार न घेणे आणि म्हणजे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेरी टोप नम्रपणे न स्वीकारता त्यांनी जी कृती केली ती समस्त महाराष्ट्राला एक आपुलकीची आणि त्यांच्या मनामध्ये घर करणारी भूमिका त्यांनी घेतली। म्हणून प्रथमतः फडणवीस साहेबांचा मनपूर्वक आभार, धन्यवाद, अभिनंदन। भारतीय जनता पार्टीचं म्हणणं असं आहे की ओबीसी आमचा डीएनए आहे। सातत्याने ओबीसी हा भारतीय जनता पार्टीसोबत राहिलेला आहे। हिंदुत्ववादी विचारांचा 12 बलुतेदार मायक्रो ओबीसी वर्ग सातत्याने गेले अनेक वर्षापासून या विचारासोबत जुडलेला आहे। हे वास्तव नाकारता येत नाही आणि त्याचा खऱ्या अर्थानं प्रत्यय जो आला असेल तर 2024च्या या निवडणुकांमध्ये ज्या ताकदीनं ओबीसी मायक्रो ओबीसी भारतीय जनता पार्टीकडे झुकलेला आहे त्याचा प्रत्यय आपल्याला दिसलाय की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना अपेक्षित नसणारा सुद्धा त्यांनाही सुद्धा सुखद धक्का देणारा निकाल त्याने दिलेला आहे। म्हणून मी मायक्रो ओबीसीच्या वतीनं या युती सरकारचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने कमांड खूप चांगल्या प्रकारे हाताळली आणि त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे। पुढे जी सामाजिक उतरंडीमध्ये 12 बलुतेदार हा असा वर्ग आहे, त्यामध्ये प्रामुख्याने सुतार आहे, लोहार आहे, न्हावी आहे, कुंभार आहे, धोबी आहे, गुरव आहे, शिंपी आहे, असा अनेक छोटे समाज आहे की ते सातत्याने या समाजाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा आहे। सेवेकरी वर्ग आहे, आपलं काम करून उदरनिर्वाह करतो। मग अशा अवस्थेमध्ये या सरकारमध्ये या शासनामध्ये आमचा काहीच वाटा नाही का? मग आमचं सरळ असं म्हणणं आहे, आदरणीय फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की या सगळ्या वर्गाला आपण कुठेतरी सोबत घेतलं पाहिजे। ते कशा पद्धतीने सोबत घ्यावं अशी तुमची एक अपेक्षा आहे, म्हणणं आहे? मुळे साहेब, विधान परिषदेच्या 6 जागा रिक्त आहेत आणि त्या आता येणाऱ्या काळात भरल्या जाणार आहे। आमची थेट अशी मागणी, गोल गोल कुठले बोलणार नाही, या व्यवस्थेमध्ये आमचा वाटा जर आम्हाला द्यायचा असेल तर या मायक्रो ओबीसी घटकातील ओबीसी म्हणताना अनेक मोठ्या समाजाला आपण प्रतिनिधी दिलंय, त्यांना मंत्रिपद दिलंय, आमदारकी आहेत आणि ठिकाणी, मग आमच्या मायक्रो ओबीसीचं मूल्यमापन करणार आहात का नाही? म्हणून मायक्रो ओबीसी असलेला हा समाज 12 बलुतेदार त्यांच्यापैकी किमान 5 लोकांना, 5 कार्यकर्त्यांना विधान परिषदेवर घ्यावी अशी थेट भूमिका, थेट मागणी या समस्त राज्यातील मायक्रो ओबीसीच्या वतीनं मी फडणवीस साहेबांकडे करतो आहे। थोडक्यात सतीश शिंदे यांनी विधानसभेच्या ज्या 5-6 जागा रिक्त आहेत त्या जागांवर जास्तीत जास्त मायक्रो ओबीसी समाज घटकातल्या लोकांना स्थान भाजपानी आणि महायुतीने द्यावं अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। बघूया नजीकच्या भविष्यामध्ये त्यांची ही अपेक्षा कितपत पूर्ण होईल ते। धन्यवाद।